नमस्कार मित्रांनो, गोष्ट आहे मराठी बिग बॉस सीझन 6 ची। सध्या घरात एक मोठा मुद्दा चर्चेत आहे, तो म्हणजे विशालवर आलेली बंदी। राकेश सोबत झालेल्या वादात विशालने हात उचलला आणि त्यानंतर त्याच्यावर नॉमिनेशन तर आलंच, पण तिकीट टू फायनल सारख्या महत्त्वाच्या टास्कमधूनही त्याला दूर ठेवलं गेलं। चूक झाली, हे मान्य आहे। शिक्षा झाली पाहिजे, हेही मान्य आहे। पण प्रश्न आहे, शिक्षेची मर्यादा काय असावी? एक स्ट्रॉंग प्लेयर जो पूर्ण सीझनभर गेम फिरवत होता, माइंड गेम खेळत होता, त्याला थेट गेम पासूनच दूर ठेवणं हे योग्य आहे का? शिक्षा द्यायची होती, नॉमिनेशन दिलं असतं, पेनल्टी दिली असती, पण असा पूर्ण गेम मधून बाजूला करणं कुठेतरी अनफेअर वाटतं। कारण प्रेक्षक काय पाहू इच्छिता? एक स्ट्रॉंग फाइट, एक टफ कॉम्पिटिशन की वन साइडेड गेम? विशाल सारखा खेळाडू असेल तरच गेमला रंग येतो, नाहीतर फक्त सोपा मार्ग राहतो। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एका चुकासाठी एवढी मोठी शिक्षा योग्य आहे का? की आपल्याला अजूनही त्या मजबूत खेळाडूचा गेम पाहायचा आहे? कॉमेंट करून नक्की सांगा। स्टे ट्यून्ड, स्टे ब्लेस्ड।